माडीपेठ परिसरात पाणीच पाणी दिसत असून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत। पेन टाकळी प्रकल्पाचे सर्व 9 दरवाजे 50 सेंटीमीटरने उघडण्यात आले आहेत। त्यामुळे परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे। सलग 4 दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मेहकर तालुका जलमय झाला आहे। पेन टाकळी प्रकल्पात प्रचंड पाण्याची आवक वाढल्याने धोक्याची परिस्थिती निर्माण झाली आहे। प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून प्रकल्पाचे सर्व 9 दरवाजे तब्बल 50 सेंटीमीटरने उघडले आहेत। दरवाजे उघडल्यानंतर नदीकाठच्या नागरिकांना तातडीने सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। कुराडी प्रकल्पातील पाण्याची आवक वाढल्याने हे पाणी पैनगंगा नदीपात्रात सोडण्यात आले आहे। परिणामी ओलांडेश्वर मंदिर पाण्याखाली गेले असून माडीपेठ भागात पाणीच पाणी झाले आहे। यामुळे नागरिकांच्या जीवनावश्यक वस्तूंचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांचे सोयाबीन, कपाशी, हळद यांसारखी पिके जलमय झाली आहेत। हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे। तालुका दंडाधिकारी तथा तहसीलदार निलेश मडके यांनी नदीकाठच्या ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे आवाहन केले आहे। परिस्थिती गंभीर असल्याने मेहकर शहरातील शाळा, महाविद्यालय व कॉलेजना 3 दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। तसेच शासकीय कार्यालयांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून अत्यावश्यक कामांशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे। मेहकर तालुक्यातील महापुरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। प्रशासनाने तातडीने उपाययोजना सुरू केल्या असल्या तरी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे। आता या महापुरानंतर शासनाकडून शेतकरी व नागरिकांना कितपत मदत मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।